51वी ज्युनियर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान नांदगाव पेठ येथे आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेच्या तयारीकरता विदर्भ ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भच्या वतीने अमरावती जिल्हा मुले कबड्डी स्पर्धा शिबिर घेण्यात येत आहे। विदर्भ ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सहसचिव सतीश डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यातील खेळाडूंचं शिबिर घेण्यात आलं। या शिबिरातून अमरावती जिल्हा शहर व अमरावती जिल्हा मुले मुली कबड्डी संघ निवडण्यात आलाय। अमरावती जिल्हा मुले कबड्डी स्पर्धा शिबिर कॅम्पचं आयोजन चांदूर बाजार येथे करण्यात आलं। क्रीडा मार्गदर्शक सुयोग गोरले व सनी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली गोसी टोंपे महाविद्यालय चांदूर बाजार येथे हे शिबिर घेण्यात येत आहे। 51वी ज्युनियर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान नांदगाव पेठ येथे आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेकरता विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ भागातील खेळाडू स्पर्धेत दाखल होणार आहेत। या स्पर्धेत प्रत्येक खेळाडू आपल्या कलेचं कौशल्य या कबड्डी स्पर्धेत दाखवणार आहे। याकरता विदर्भ ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर व सहसचिव सतीश डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यातील खेळाडूंचं शिबिर घेण्यात आलं। गोसी टोंपे महाविद्यालय चांदूर बाजार येथे आयोजित या शिबिरात सुंदर मार्गदर्शन करून खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जात आहे। या शिबिराला भेट देण्यासाठी जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवनदादा जवंजाळ, गोसी टोंपे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्करराव टोंपे, सचिव विजयराव टोंपे यांनी उपस्थिती दर्शवून खेळाडूंना मार्गदर्शन केलं। विदर्भ ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हा शहर व अमरावती जिल्हा मुले मुली कबड्डी संघ निवडण्यात आला असून ग्रामीण भागातील खेळाडू जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत जावे असे प्रयत्न जितेंद्र ठाकूर यांचे नेहमीच राहिलेत।